महाविकास आघाडीचे पंचवटी पूर्वचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांना अतिशय जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतोय। सोमवारी म्हसरूळ येथील हनुमान मंदिर येथून रॅली काढत म्हसरूळ परिसर, गावठाण तसेच गजपंथ या भागात प्रचार करण्यात आला। या रॅली दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी तसेच घटक पक्ष असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश गीते यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं। गणेश बबनराव गीते यांच्या प्रचारार्थ आमची सगळी महिला आघाडी शिवसेनेची त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि आज आमचा प्रचार दौऱ्याचा सुरुवात म्हणजे म्हसरूळ रिलायन्स पेट्रोल पंप आमचा प्रभाग एक पूर्ण आमचा असा दौरा आहे आणि त्या भरपूर दिवस झालेत आमचे प्रचार चालू आहे। पण प्रचार दरम्यान एकच कळते आम्हाला की गणेश भाऊंचं जे वातावरण आहे, जे त्यांची काम करण्याची पद्धत आहे, जे विद्यमान आमदार आत्तापर्यंत काही करू शकले नाही, ते गणेश भाऊ गीतेंनी येत्या 1 वर्षात इतके सुंदर त्यांनी कामं केली आहेत। त्या धर्तीवर आमच्या प्रभागातील सर्व नागरिक अगदी उत्स्फूर्तपणे गणेश भाऊ गीतेंना आमदार या स्थानी बसवण्यासाठी अगदी म्हणजे प्रत्येकाच्या मनात गणेश भाऊ आहेत। म्हणून एवढंच सांगू इच्छिते की या प्रचारदारी दरम्यान आम्हाला एवढंच अनुभव येतोय की आमचा विजय आणि आमच्या भाऊंवर पडलेला गुलाल हा नक्कीच आमचा असणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे गणेश भाऊ गीते हे सर्वाधिक मताधिक्यांनी आमच्या पूर्व भागात निवडून येतील। गणेश गीते काय मुख्य मुद्दे घेऊन निवडणूक प्रचाराला उतरले? तर प्रथम तर जो महिलांवर आता अत्याचार चाललाय, ड्रग्ज आपल्या नाशिकमधनं सुरुवात झाली त्या ड्रग्जची, त्या ड्रग्जच्या विळख्यामध्ये अगदी आपली नादान मुलं, छोटे मुलं त्या विळख्यात अडकलेली आहेत। तर भाऊंचं पहिलं तर एक काम आहे या ड्रग्जच्या विळख्यातनं हा नाशिक शहर सोडवायचा। आपल्या ज्या महिलांसाठी सक्षमीकरण यांनी फक्त कागदावर दिलंय की आम्ही ह्या योजना आणल्या, त्या योजना आणल्या। अरे हो, पण तुम्ही केव्हा आणल्या? अगदी इलेक्शन तोंडावर आलं तेव्हा आणल्या। आमचे गणेश भाऊ गीते महिलांसाठी आधीपासूनच काम करत आहेत आणि ह्या योजना लवकरात लवकर गणेश भाऊ एकदा आमदार झाले की लवकरात लवकर त्या संकल्पनेतनं आम्ही काम करणार आहोत। पूर्व मतदारसंघाचे मुख्य एक महिला म्हणून काय प्रश्न आहेत सध्या तुमच्या डोळ्यासमोर? आमच्या डोळ्यासमोर तर फक्त आणि फक्त महिला सशक्तीकरण हा मुद्दा आहे आणि भाऊंशी आमचं बोलणंही झालेलं आहे की भरपूरशा अशा महिला आहेत की त्यांना बाहेर जाऊन मुलं वगैरे सोडून नाही काही काम करता येत। तर त्यासाठी भाऊ घरोघरी एक गृहउद्योग म्हणजे अगदी बचत गटांच्या महिलांपासून आशा वर्कर्सपर्यंत भाऊ ते देणार आहेत। भाऊने आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला माहिती आहे की भाऊ ते पूर्ण करतात। मतदारांना, नागरिकांना काय आवाहन कराल? एवढंच आवाहन करेन की आजपर्यंत ज्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवला 5 वर्ष अगोदर, त्या माणसाने काय विकास केला हो? कागदापुरताच विकास का? हा फक्त तुम्ही फक्त सांगतात की आम्ही हे करू ते करू, तुमचे गार्डन्स बनवून देऊ। इतके पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत आमच्या प्रभागामध्ये, अक्षरशः पाणी येत नाही। कुठे मध्ये तर लाईटचे पोलला नुसतं लाईट लावून ठेवल्यात, पण लाईटीचा सुद्धा प्रॉब्लेम, गटारींचा प्रॉब्लेम, चेंबरचा प्रॉब्लेम। आमच्या घरासमोर, माझ्या स्वतःच्या घरासमोर पूर्ण पावसाळ्यात मला त्रास होतो, पण काही एक दखल घेतलेली नाही आहे। गणेश भाऊंच्या माध्यमातून आम्हाला चांगला आमदार मिळणार आहे आणि आम्हाला माहिती आहे की आमचे तर होतील, पण आमच्यासोबत जे आमचे नागरिक आहेत, आमच्या प्रभागातले नागरिक आहेत, पूर्वचे नागरिक आहेत, त्यांची कामं होतील। गुन्हेगारीबद्दल काय सांगाल? पंचवटीमध्ये गुन्हेगारीचं कायम वर्चस्व राहिलं आहे। भरपूर झाले, भरपूर गुन्हेगारी वाढली। अक्षरशः महिलांना म्हणजे केंद्रात जातात, महिला मंदिरात जातात तरी महिलांची सोनसाखळी कधीपासून चोर, इतकीच सोनसाखळी चोर वाढलेत, इतके बलात्कार चालले, इतकं म्हणजे व्यसनाला अधीन आमचे मुलं गेले। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश भाऊ गीते यांचा चेहरा शरद पवार साहेबांनी पूर्व विधानसभेला दिलेला आहे। तर मी सगळ्यांना एकच सांगेन की आता आपण विद्यमान आमदार बघितले, यांच्या कार्यकाळामध्ये पंचवटी विभाग असेल, नाशिक रोड विभाग असेल, गुंडगिरी प्रवृत्तीला खूप जास्त सपोर्ट त्यांनी केलेला आहे। जसं की म्हणजे खूप गुंडगर्दी वाढलेली आहे। त्यांनी विकास कामापेक्षा ना गुंडांचा विकास जास्त प्रमाणात केलेला आहे। तर मी सगळ्यांना एकच सांगणार आहे की आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे आणि आपण विकासाचा चेहरा म्हणून गणेश भाऊंना मत देणार आहोत, एवढंच मी नागरिकांना आव्हान करणार आहे। पूर्व विधानसभेमध्ये आपल्याला काय पाहिजे? BJPच्या काळामध्ये महिला सुरक्षित नाही आहे, तर आपल्याला महिला इकडे ते लाडकी बहीण देत आहेत, लाडक्या बहिणींना सुरक्षितता कुठे दिसते का? इवन 5
6 वर्षाच्या मुलींवर जर बलात्कार होत असेल तर कुठल्या अँगलने या सरकारवर महिला मुली सुरक्षित आहे हा एक प्रश्न उद्भवतो। गेल्या काळामध्ये ड्रग्ज प्रकरण उद्भवलेलं होतं, त्या ड्रग्ज प्रकरणाची दखल आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली होती। या संदर्भात आंदोलन आमच्या नेत्यांनी केलेलं होतं, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो होतो। ते पाटील आहेत, त्यांची पाटील जे आहे ड्रग्ज प्रकरणाचे मुख्य आरोपी होते, त्यांची अजून चौकशी झालेली नाही आहे, त्यांची चौकशी त्यांनी बंद करून टाकलेली आहे। म्हणजे आपल्याला सगळ्यांना नाशिक ही देवांची भूमी आहे आणि ह्या देवांच्या भूमीमध्ये जर नशा होत असेल तर इतकं दुर्दैव नाशिकसारखं कुठेच नाही। भाजप खासदार महाडिक यांनी असं वक्तव्य केलं की ज्या महिला 1500 रुपये घेऊन इतर दुसऱ्या पक्षांमध्ये जाऊन प्रचार करताना दिसतील त्यांचे शूटिंग फोटोज काढून ठेवा आणि भविष्यात त्यांना आपण धडा शिकवू, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही सरासर महिलांवर दबाव तंत्र यूज करताय, म्हणजे त्यांनी सत्तेचा माज ते थोडक्यात इथे दाखवत आहे हे लक्षात येतं त्यांच्या बोलण्यावर। म्हणजे यांना महिलांविषयी कुठल्याही प्रकारचा आदर नाही आहे, ते फक्त कागदोपत्री आदर दाखवत आहे हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येतं। यातून भारतीय जनता पार्टीची मानसिकता आणि त्यांची लायकी, जनतेच्या प्रती असलेलं त्यांचं जे उदासीनता आहे आणि महिलांच्या बाबतीत तर त्यांनी बोललंच नाही पाहिजे, कारण महिलांना फक्त 1500 रुपये ऐन निवडणुकीच्या तोंडावर देऊन त्यांनी फक्त त्यांचं जे खराब असलेलं वातावरण आहे ते कुठंतरी चांगलं करायचा केविलवाना प्रयत्न केला। विचार जर केला तर धनंजय महाडिक जे संबंधित खासदार आहे, भारतीय जनता पार्टीचे लाडके खासदार आहे ते, आणि अशा लाडक्या खासदारांनी अशी महिलांच्या विषयी भाषा करणं की जर 1500 म्हणजे काय, धनंजय महाडिक काय त्याच्या खिशातून देतो काय? ते जे पैसे आहे ते आमच्या राज्याच्या तिजोरीतले पैसे आहे, राज्याचे ते सरकार फक्त विश्वस्त असतं, राज्याच्या तिजोरीचे मालक नसतात ते। आणि असे पैसे जर शासनाच्या वतीनं महिलांना मिळत असतील आणि अशा जर धमक्या देत असेल की तो महाडिक, तर त्याच्या संस्कृतीविषयी आम्हाला कीव येते। पूर्व मतदारसंघातला मुख्य 5 मुद्द्यांमधील मुद्दा कोणता सांगाल? समस्या काय सांगाल? 5 महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये समस्यांचा डोंगर आहे। पूर्व मतदारसंघामध्ये गावठाण परिसर भरपूर आहे, बकोलाबाद असेल, मसरूळ असेल, आडगाव असेल, दसक असेल, पचक असेल, तुमचं नांदूर असेल, मानूर असेल। आज ह्या परिसरामध्ये मळे विभागात रस्ते होणं गरजेचं आहे। नवे लेआउट पडत आहे, त्या ठिकाणी पक्के रस्त्यांची गरज आहे, लाईटिंगची गरज आहे। अक्षरशः काही ठिकाणी लाईट नसल्यामुळं तिथं गर्दुल्ले, तिथं नशेबाज लोक बसतात, गुंडगिरी वाढती आहे। हे सगळे प्रकारापासून पंचवटी रामाची भूमी आहे आपल्या, जिथं प्रभू रामचंद्रांचे संस्कार इथं आलेले आहे, आणि इथं जर रावणाच्या प्रवृत्ती वाढत असेल तर त्या गोष्टीचं कुठंतरी पायबंद आम्हाला नवीन आमदाराकडून अपेक्षा आहे। नंतर आमची जी गोदावरी माई गंगा आहे, जिथं जगातले सर्व लोक कुंभमेळ्याच्या दर्शनाला येतात आणि दररोज लाखो पर्यटक, लाखो भाविक हे आमच्या रामकुंडावरती येतात। आज त्या गंगेच्या पाण्याची काय अवस्था आहे, यांना आपल्या नाशिककरांनी दोनदा डोक्यावर घेतलं, पण यांनी आमच्या डोक्यावरचे आता तर पाणी प्यायला नाही लोकांना, म्हणजे डोक्यावर त्यांचे हांडे आणून ठेवले। असे चुकीचे लोक, चुकीचं पक्ष आता हद्दपार करायचे असं या नाशिककरांनी ठरवलेलं आहे। निवडणुकीचं आवाहन करा विस्तार आमचं एकच म्हणणं आहे, येणाऱ्या काळामध्ये जे फडणवीस आणि शिंदे आणि ते पवार यांचं जे नतद्रष्ट महाभ्रष्ट सरकार आहे आणि जातीपातीमध्ये आग लावणारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, धर्माधर्मामध्ये रोज विध्वंस निर्माण करणारा हा जो विचार आहे हा येणाऱ्या काळात गाडला पाहिजे। कारण छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे, महात्मा फुलेंची भूमी आहे, बिरसा मुंडाची भूमी आहे। या भूमीमध्ये काम करणारा नागरिक यांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे, जातीपाती त्याला लढवलं नाही पाहिजे। आता ही भारतीय जनता पार्टी तिची जी लायकी आहे ही जनतेच्या लक्षात आलेली आहे आणि जनता
त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. इथे तुतारी वाजवणार आणि उर्वरित ठिकाणी मशाली पेटवणार. गणेश भाऊंचा प्रचार महाविकास आघाडीचा सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी नेतेगण अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे. गणेश भाऊ स्वतः घर टू घर जात आहेत, प्रत्येक माणसाला भेटत आहेत, सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. मुळामध्ये त्यांना महानगरपालिकेमधला देखील अनुभव आहे. सर्वसामान्य लोकांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे, खड्ड्यांचे प्रश्न आहेत, शेतीमालाचे प्रश्न आहेत. कारण ह्या भागामध्ये ग्रामीण भाग तसा येतो, जसं आता आपण म्हसरूळमध्ये उभे आहोत. म्हसरूळ हा देखील एक तसा ग्रामीण भागच नाशिक शहराला जोडला गेला आहे. इथल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न समजून घेऊन गणेश भाऊ भविष्यामध्ये या सगळ्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कटिबद्ध असल्याचं आश्वासन देत आहेत आणि ते 100% पूर्ण करतील हा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. निवडून येण्यासाठी जातीय समीकरण कसे आखले जात आहेत किंवा त्याचा किती परिणाम होऊ शकतो पंचवटी प्रभागामध्ये किंवा पूर्व मतदारसंघामध्ये? एकूणच महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरण आखल्याचं पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तसं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करते. एका बाजूला मराठा समाजाला करण्याचा प्रयत्न करतात, एका बाजूला ओबीसी समाज, एका बाजूला धनगर समाज, दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज. लोकांना दिशाहीन करून आपलं पथ्यावरती मतदान पाडून घ्यायचं हा भारतीय जनता पार्टीचा जो काही डाव आहे तो मला वाटत नाही या महाराष्ट्रातली नाशिकमधली जनता किंबहुना पूर्वमधली जनता ही सुज्ञ आहे. त्यांना जात पात धर्म पंथ प्रांत याच्या पलीकडे जाऊन गणेश गीतेंच्या सारखा एक चांगला उमेदवार, मनमिळाऊ उमेदवार, शेतकऱ्यांच्या कुटुंबातला उमेदवार, सर्वसामान्यांच्यासाठी झगडणारा उमेदवार, अशा उमेदवाराला निवडून देताना ते जातीपातीच्या पलीकडचा विचार करतील हा माझा विश्वास आहे. सुरुवातीच्या 90 दिवसात निवडून आल्यानंतर गणेश भाऊ गीतेंचे काही प्रयोजन आहेत का, काही विचार प्लॅनिंग आहेत का? पूर्ण येत्या 90 दिवसात निवडून आल्यानंतर मी प्रभागासाठी हे कामं करूनच शांत बसेल? निश्चितपणानं गणेश भाऊंनी त्या दिवशी भाषणात देखील सांगितलं की 90 दिवसामध्ये त्यांनी ज्या काही शब्दा लोकांच्या समोर घेतल्यात, काही कार्यक्रम करण्याच्या संदर्भामध्ये, काही कामं करण्याच्या संदर्भामध्ये, ते त्यांचं आश्वासन निश्चितपणानं पूर्ण करतील. आणि हाच गणेश भाऊंचा पूर्व इतिहास आहे. दिलेला शब्द पाळणारा माणूस म्हणून गणेश भाऊंकडे हा मतदारसंघ पाहतो. शिवसेना भाजप जे काय आहे ते आता जे युद्ध आहे त्याचा काही परिणाम आपल्याला पाहायला मिळेल का? जे गटतट पडलेत त्याचा परिणाम होऊ शकतो का? निश्चितपणानं गटतट जे पडलेत त्याचा परिणाम होईल. किंबहुना आज जर तुम्ही फिरत आहेत, तुम्ही बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक उघडपणाने आमचं काम करत आहेत, शिवसेनेचे नगरसेवक उघडपणाने आमचं काम करत आहेत, कार्यकर्ते त्या काही उमेदवारांवरती नाराज आहे. त्यामुळे महायुतीतले जे नाराज घटक आहेत त्यांचा निश्चितपणानं महाविकास आघाडीला आणि गणेश भाऊ गीतेंना फायदा होईल. आवाहन करा 20 तारखेच्या मतदानाचं. येणाऱ्या 20 तारखेला जी काही निवडणूक होणार आहे त्यामध्ये गणेश भाऊ गीतेंच्या सारखा सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या उमेदवाराला जे काही आमचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जे महाराष्ट्रासाठी योगदान आहे त्या योगदानाचा विचार करून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून गणेश भाऊ गीतेंना प्रचंड मतांनी विजयी करा हीच विनंती मी सर्वसामान्य मायबाप मतदार बंधू भगिनींना करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पगारे, जागृत लोकशाही, नाशिक.